राज्य शासनाच्या मित्रा संस्थेच्या माध्यमातून कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारलं जात आहे। त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून कामाची गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये कसलीही तडजोड करू नका अशा स्पष्ट सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या। त्यानंतर पंचगंगा नदी घाटाशेजारी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं साकारत असलेल्या बोटॅनिकल गार्डनची पाहणी क्षीरसागर यांनी केली। कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर साकारत आहे। जागतिक बँक, मित्रा संस्था आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून उभारणाऱ्या कन्व्हेन्शन सेंटरसाठी 2,500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। येत्या 2 वर्षात हे सेंटर पूर्ण करण्याची मुदत आहे। आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी कन्व्हेन्शन सेंटरच्या कामांची पाहणी केली। हे काम गतीनं पूर्ण व्हावं, मात्र दर्जा आणि गुणवत्ता बाबतीत तडजोड चालणार नाही अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुषार बुरुड, रोहित तोनले, शहर अभियंता रमेश मस्कर, NS पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी पंचगंगा घाटाजवळच्या बोटॅनिकल गार्डनची पाहणी केली। मुळात ही गार्डन पूरक क्षेत्रात असल्यानं आतापर्यंत 3 वेळा या गार्डनचं नुकसान झालंय। त्यामुळे भविष्यात या बोटॅनिकल गार्डनला महापुराचा धोका होऊ नये यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी खबरदारीची उपाययोजना करावी अशा सूचनाही आमदार क्षीरसागर यांनी केल्या आहेत। पण महापुराचं पाणी गार्डनमध्ये जाण्यापासून रोखावं म्हणजे नेमकं काय करावं हे कुणालाच समजलेलं नाही।